स्वामी समर्थ. वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनाशी खूप खोल संबंध आहे. असं म्हटलं जातं की चुकीची दिशा किंवा घरातील एखादी छोटीशी गोष्टही वास्तुदोष निर्माण करू शकते. अनेक वेळा व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी माणूस कठोर परिश्रम करतो, पण तरीही घरातील नकारात्मकतेमुळे त्याला अपेक्षित यश मिळत नाही. हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो. वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही घरात ठेवू नयेत, नाहीतर आयुष्यभर अशुभ साथ देईल. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय व्यक्ती मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ राहते. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरात गरिबी आणते. 1. सूर्योदयानंतरही उशिरापर्यंत झोपणे किंवा पलंगावर पडून राहिल्याने घरात नकारात्मकता येते. आपल्याकडे सूर्योदयापूर्वी उठण्याची प्रथा आहे. सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे घरात सुख समृद्धी येते. जर तुम्हाला एखाद्याला कर्ज द्यायचे असेल किंवा पैसे परत करायचे असतील तर हे काम सूर्यास्तापूर्वी करावे. जर सूर्यास्तानंतर एखाद्याला पैसे दिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. 2. लहानपणी तुम्हाला नखे चावण्याच्या सवयीमुळे कोणीतरी तुम्हाला अनेकदा ओरडले असेल. असे केल्याने सूर्यग्रह कमजोर होतो असं मानलं जातं. त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि बदनामीही होऊ शकते. 3. रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. तुमच्या स्वयंपाकघरात घाण भांडी असेल तर आई अन्नपूर्णा रागावू शकते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि संपत्ती कमी होईल. 4. तसेच रात्री कधी झाडू मारू नये. वास्तूनुसार असे करणे चुकीचे मानले जाते. असे म्हटले जाते की झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि रात्री झाडू मारल्याने तिचा कोप होतो. त्यामुळे झाडूवर पाऊल ठेवणे देखील अशुभ मानले जाते. 5. जर तुमच्या घरात शूज आणि चप्पल विखुरलेल्या असतील तर यामुळे तुमच्यावर अनावश्यक ताण येऊ शकतो. यामुळे संपत्ती कमी होते आणि यश मिळवण्यात अडथळे येतात. 6. जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर सुरू असलेल्या कामामध्ये खूप मेहनत करूनही तुम्हाला कामामध्ये यश येत नाही. 7. बाथरूममध्ये रिकाम्या बादलीतून नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते. त्यामुळे बाथरूममध्ये ठेवलेली बादली नेहमी भरलेली ठेवावी. बादलीत पाणी भरले नसेल तर बादली उलटी ठेवा. 8. बरेच लोक बेडवर बसून अन्न खातात. ही खूप वाईट सवय आहे. वास्तुशास्त्रातही हे चुकीचं घोषित केलेलं आहे. असे केल्याने देवी लक्ष्मीला राग येतो. याशिवाय अंथरुणावर अन्न खाल्ल्याने अंथरूण घाण होते आणि अशा पलंगावर झोपल्याने घरातील स्वच्छताही खराब होते. 9. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. पण चुकूनही सूर्यास्तानंतर घर झाडू नका. 10. या वास्तुशास्त्रानुसार आरसा हे सौंदर्याचं प्रतीक असू शकतं, पण तुटलेली काच नकारात्मक ऊर्जा आणते आणि दुर्दैव आकर्षित करू शकतात. अशा परिस्थितीत घरात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. प्रगतीसह आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे तुटलेली काच ताबडतोब काढून टाकावी. 11. अनेकांना नळ उघडे ठेवून पाणी वाहू देण्याची सवय असते. वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. तसेच तुम्ही मानसिकदृष्ट्या अतिशय अशक्त बनाल. 12. शास्त्रानुसार घरात कृत्रिम वनस्पती किंवा फुले ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो आणि कुटुंबात सुख शांती भंग पावते. कृत्रिम रोपे नक्कीच सुंदर दिसतात, पण यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील संबंध बिघडू शकतात.
13. अनेकदा आपल्याला गरज नसलेल्या गोष्टींची गरज नसते, त्यांना स्टोअर रूममध्ये ठेवले जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये जाळे अडकतात किंवा खोली साफ होत नाही. ज्या घरात घाण असते तिथे माता लक्ष्मी वास करत नाही. त्या घरातील लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आणि गरिबी पसरू लागते, कर्ज वाढू लागते. गंजलेले लोखंड लवकरात लवकर घराबाहेर काढावे. जुने, खराब झालेले किंवा गंजलेले कुलूप घरात कधीही ठेवू नका. असे मानले जाते की यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबते आणि यशात अनेक प्रकारचे अडथळे येऊ लागतात. जसे तुटलेली भांडी, आरसे, झाडू, मग, कप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चित्रे, फर्निचर, दिवे इत्यादी. घरात कोणतीही वस्तू ठेवू नये. यावरून घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 15. जर तुमची प्रकृती ठीक नसेल तर तुमच्या घरात मेलेली झाडे असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात मृत रोपे ठेवली तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे जर तुमच्या घरी झाडे असतील, त्यांना दररोज पाणी द्या, जेणेकरून ते नेहमी ताजे राहतील. 16. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ असेल तर ते त्वरित काढले पाहिजे. थांबलेल्या घड्याळाचा तुमच्या वेळेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्या घरात राहणाऱ्या लोकांना संबंधित तणाव आणि दुर्दैवाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे घरात एखादे तुटलेले घड्याळ पडले असेल तर ते दुरुस्त करून घ्या. 17. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला पुरातन वस्तू आणण्याचा शौक असेल तर त्या काळजीपूर्वक आणा, कारण या प्राचीन वस्तू त्यांच्या पूर्वीच्या मालकांकडे राहतात. कथा अधिक ऊर्जा घेऊन जातात. म्हणून पुरातन वस्तू घरी आणण्यापूर्वी त्यांचा इतिहास जाणून घ्या, कारण त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 18. वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष आले की नवीन दिनदर्शिका बसवली जाते, पण जुने फेकून देण्याऐवजी ते सुरक्षितपणे ठेवतात. परंतु हे अजिबात करू नये, कारण जुनी कॅलेंडरे भूतकाळ दर्शवते. त्यामुळे जुने कॅलेंडर घरातून त्वरित काढून टाकावे. 19. जर तुमची आर्थिक स्थिती खराब असेल तर तुम्ही संध्याकाळी दूध, दही आणि मीठ यासारख्या गोष्टींचे दान केल्यामुळे देखील असू शकते. असे मानले जाते की संध्याकाळनंतर या वस्तूंचे दान केल्यास आर्थिकदृष्ट्या नकारात्मक प्रभाव पडतो. 20. झाडू चुकूनही ईशान्य किंवा आग्नेय दिशेला किंवा पूजा कक्षात ठेवू नये. तसेच आपण तुटलेला किंवा जुना झाडू वापरू नका. 21. आई अन्नपूर्णा ज्या घरात राहते त्या घरात धान्य कोठार कधीच रिकामे नसते. पण वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये अन्नधान्य ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा डब्बा रिकामा असेल तर घरातील सुखसमृद्धी नाहीशी होते आणि देवी लक्ष्मीही निघून जाते. अन्नपूर्णेलाही राग येतो. यामुळे घरातील अन्नाचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये, हे लक्षात ठेवा. अन्नाच्या डब्यात काहीतरी ठेवा. तसेच पर्स कधीही रिकामी ठेवू नये. असे म्हणतात, पर्स रिकामी ठेवल्याने माता लक्ष्मी रागवते आणि सुखशांती निघून जाते. म्हणून हे निश्चितपणे लक्षात ठेवा. 22. पूजा कक्षात ठेवलेला कलश कधीही रिकामा ठेवू नये. कलशात ब्रह्मा, विष्णू आणि महेश राहतात. पूजा कलश व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित आहे. त्यामुळे पूजा कलशाची विशेष काळजी ठेवा. ते कधीही रिकामे ठेवू नका. ते गंगाजलाने भरून ठेवा. यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात. 23. सूर्यास्तानंतर केस विंचरल्याने वास्तुदोष होतात. संध्याकाळी केस विंचरणे टाळा. यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. 24. चुकूनही स्वयंपाकघरात औषधे ठेवू नयेत. या सवयीमुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. 25. स्नानगृह आणि शौचालयाचे दरवाजे विनाकारण उघडे ठेवू नका. त्यामुळे घरातील
किंवा दुकानातील पैशाची सतत हानी होते. नुकसान हे होतच राहतं. आणि हेही लक्षात ठेवा, दरवाजे उघडताना आणि बंद करताना कोणताही आवाज करू नका. 25. वास्तूनुसार मीठ शनीशी संबंधित आहे. तसं म्हटलं जातं की एखाद्याने कधीही इतरांकडून मीठ फुकट विकत घेऊ नये आणि ते वापरू नये. काही कारणास्तव कोणाकडून मीठ घ्यावे लागले तर त्या बदल्यात तुम्ही त्यांना दुसरे काहीतरी द्यावे. फुकटात मीठ वापरल्याने वास्तूनुसार आजार आणि कर्जाची समस्या वाढते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर कृपादृष्टी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.